चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी। मिल गया हो एक हम तुम्हारे साथ हैं। वकील एकता, वकील एकता जिंदाबाद। नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। एक मोठी बातमी, सुप्रीम कोर्टात झालेल्या घटनेबाबत समाज नव्हे तर पूर्ण देशभरात निंदेचे वातावरण पसरले आहे। प्रधान न्यायाधीश बी.आर. गवई साहेब यांनी स्वतःवर झालेला अपमान तसेच संविधान व न्यायपालिकेवर झालेला अपमान विसरून आरोपी वकील राकेश किशोर यांना क्षमा करून उदार मनाचा परिचय दिला। यांच्या निषेधात म्हणून नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बार कौन्सिलचे अध्यक्ष रोशन बागडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील अनेक वकिलांनी हजारोच्या संख्येत मोर्चा काढून निषेध केला। धन्यवाद। राकेश किशोर है, उसके ऊपर सेंटर गवर्नमेंट ने देशद्रोह का गुंडा दाखिल करने को ना, उसको तुरंत सजा मिलने को ना। ये नागपुर सेशंस कोर्ट में प्रैक्टिस करता हूँ। कल जो घटना हुई है सुप्रीम कोर्ट में, तो हमारे सीजीआई है, सीजीआई साहब को जो जूता मारने की कोशिश की गई है, पहले तो मैं उस घटना का तीव्र निषेध करता हूँ। और ये जो हमारी भारत की भूमि है, ये बुद्ध की भूमि के नाम से जानी जाती है, जो अहिंसा का एक प्रतीक है। पूरे विश्व में हमारा भारत जो है यह एक अहिंसा के प्रतीक के नाम से जाना जाता है, बुद्ध की भूमि के नाम से जाना जाता है। लेकिन कल ये जो घटना हुई है, ये घटना की वजह से हमारे देश की जो हमारे देश का नाम खराब हुआ है और विदेशों में इसका ऐसा मैसेज जा सकता है कि हमारे देश में इस तरीके की भी घटना हो सकती है। आज पाकिस्तान और दूसरे कंट्रीज़ में इस तरह की घटना कभी हमने देखी नहीं और कभी सुना ही नहीं थी। लेकिन जो कल घटना हमारे भारत में हुई है, ऐसी घटना एक बहुत ही शर्मनाक घटना है और ऐसी घटना भविष्य में फिर दोबारा न हो, इसके लिए शासन ने भी कुछ तो भी बड़े कानून और कुछ ऐसी व्यवस्था करनी चाहिए कि अगर ऐसी घटना किसी ने करने की भी सोचा हो तो वो उसको करने के लिए उसको 10 बार सोचना चाहिए। हमारे जो सुप्रीम कोर्ट में अगर कोई ऐसी घटना करता है, इसका मतलब उसको संविधान का और हमारे जो दूसरे कानून जो बने हैं उसका कोई डर नहीं है। तो ये ऐसी घटना करने से पहले आदमी को, कोई किसी व्यक्ति को इस तरीके से कृत्य करने के लिए 100 बार सोचना पड़ेगा। ऐसा कुछ हमने कानून बनाना चाहिए और इसके लिए मैं ऐसा शासन से अनुरोध करता हूँ कि इसके लिए कुछ तो भी ऐसा कुछ प्रयोजन करना चाहिए कि ऐसी घटना फिर दोबारा न हो। ये जो पद है, ये कास्ट वाला पद है, सर्वोच्च न्यायालय का जो पद है वो कास्टिज्म का पद है या इक्वलिटी संविधान कॉन्स्टिट्यूशन का पद है? जिसको जिस पद पे रोशन गवई साहब बैठे हैं उसको कहते हैं चीफ जस्टिस ऑफ इंडिया और ये सर्वोच्च पद है। और इस पद में रहते हुए साहब जस्टिस रोशन गवई साहब उस वक्त प्रिसाइडिंग ऑफिसर थे और वो चालू था और चालू कोर्ट में उस आदमी ने जस्टिस गवई साहब के नेतृत्व में और शर्मनाक घटना। आज हम सभी वकीलों की तरफ से ये मांग करते हैं कि उसके ऊपर रासुका की कार्रवाई की जाए और उसका रजिस्ट्रेशन जो सुप्रीम कोर्ट में हुआ है उसको रद्द कर काल दिनांक 6/10/2025 रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये जो भ्याड हल्ला झालेला आहे, हा भ्याड हल्ला आजपर्यंत कधी पण सुप्रीम न्यायाधीश यांच्या कोर्टामध्ये झालेला नाही, हा पहिल्यांदा झालेला आहे। हा जो भ्याड हल्ला करण्यामागे डेफिनेटली आपण त्याला माथे फिरू म्हणून राहिलेलो आहे, पण कुणाचा नाही कुणाचा हात असला पाहिजे असं मला वाटतं। मित्रांनो, हा जो हल्ला झालेला आहे, हा हल्ला एखाद्या आम माणसाने किंवा साध्या माणसाने न केलेला आहे, हा हल्ला एखाद्या वकील माणसाने केलेला आहे आणि हे वकिलांनी केलेला आहे। त्याच्या माहिती आहे, कॉन्स्टिट्यूशनचं महत्त्व माहिती आहे, सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व माहिती आहे। 2011 पासून हे राकेश किशोर त्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत आहे, म्हणून हे जाणून बुजून झाल्याचं असं मला वाटते। या उपरही सरन्यायाधीशांनी त्यांना माफ केलेलं आहे। यांच्यापेक्षा उदार व्यक्तिमत्व आजपर्यंत आपण सर कुठेतरी SC समाजाचा
व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर गेला आहे त्याबद्दल कुठेतरी सनातन धर्म नाराज आहे असं वाटते का तुम्हाला? मला असं वाटतं कदाचित होऊ शकते, कारण की एक शेड्यूल कास्टचा माणूस संविधानाच्या भरोशा, आज संविधान आहे म्हणून आपण सर्वजण आहात. आणि गवई साहेब नेहमी म्हणतात आहे की संविधानामुळे मी घडलेलो आहे आणि संविधानामुळे मीच आहे, म्हणून संविधानामुळे आज गवई साहेब मोठ्या पदावर जे गेलेले आहेत प्रत्येकाला साहजिकच आहे, कोणाला नाही कोणाला असं वाटते की बा एवढा अनुसूचित जातीचा माणूस इथपर्यंत मागासवर्गीयाचा माणूस त्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेला आहे. पण तुम्हाला सांगावं असं वाटतं की आपल्या मेहनतीने ते तिथपर्यंत गेलेले आहेत, संविधानामुळे ते तिथपर्यंत गेलेले आहेत. म्हणून काही लोक असतात प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये एक ना एक कोणतरी माणूस असतो की जो सनातन धर्माच्या बाबतीमध्ये काही बोललेला आहे, कोणी याच्या बाबतीमध्ये बोललेला आहे, पण ते चुकीचं आहे. आज आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. गवई साहेब हे धर्मनिरपेक्ष आहेत, ते धर्मनिरपेक्षला मानतात आणि अशा याच्यामध्ये आपल्या देशामध्ये हे जे झालेलं आहे हे चुकीचं आहे. त्यासाठी आम्ही डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनतर्फे निषेध करतो. तुम्हाला अजून एक सांगायचं असं वाटतं की ही न्यायव्यवस्था आहे, लोकशाही आहे, संविधान आहे, याचा अवमान आहे असं मला वाटतं. ओके, सुनिए, एक मिनिट सुनिए. सुरक्षावर प्रश्नचिन्ह सुनिए. निर्माण होतं. डेफिनेटली की सुप्रीम कोर्ट जज यांना सुद्धा सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. सुरक्षा प्रदान करण्यात आली किंवा CCTV कॅमेरेज आहेत, CCTV कॅमेरेजमध्ये सुद्धा हे आलेलं असेल आणि अशा याच्यामध्ये तो माणूस तिथे जाऊन अशा प्रकारचं हल्ला करतो, हा खरोखरच भ्याड हल्ला असून याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. बाबासाहेब, हा संपूर्ण भारताचा अपमान आहे.